आषाढी एकादशी निमित्तानं पंढरपुरात खूप मोठी गर्दी आहे। पोलीस विभागानं सुद्धा अतिरिक्त कुमक उभी करत चोख बंदोबस्त सुद्धा ठेवलेला आहे। या संदर्भात बंदोबस्तासाठी आलेले संभाजीनगरचे डीवायएसपी श्रीकांत देसले यांच्यासोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी प्रशांत सागवेकरांनी। जय हरी विठ्ठल। मी आता पंढरपूरमध्ये आहे आणि पंढरपूर विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या अगदी समोर आम्ही आहोत। आता माझ्यासोबत संभाजीनगरचे डीवायएसपी श्रीकांत देसले आहेत। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की कशा पद्धतीची व्यवस्था आज संपूर्ण पंढरपूरमध्ये आहे। सर, स्वागत आहे तुमचं। कशा पद्धतीची व्यवस्था आहे आणि गर्दी किती आहे? गर्दीचा फ्लो आता सकाळपासून वाढत चाललेला आहे आणि एकेरी मार्ग केल्यामुळे या वर्षीचं नियोजन अतिशय चांगल्या पद्धतीने झालेलं आहे। कारण भाविकांना फक्त आम्ही दिशा देत आहोत आणि त्यांना मोटिवेट करून त्या ठिकाणी गर्दीचं पुढे जाण्यासाठी सांगत आहोत। साधारणतः अंदाज काय कितीचा आकडा पार होईल? आकडा आता सांगणं अवघड आहे कारण अजून उद्याचा दिवस आहे एकादशीचा। उद्याच आपल्याला बऱ्यापैकी होईल पण फ्लो वाढत आहे। काही वेगळी व्यवस्था करावी लागते कारण यावर्षीचा समाज खूप मोठा आहे। हां, संख्या तुलनेने जास्त वाटते यावर्षी, परंतु नियोजन चांगल्या पद्धतीने केलेलं आहे त्यामुळे असं अडचण अशी यावर्षी विशेष वाढत नाही आहे। आम्ही पोलीस दल त्या ठिकाणी एकदम सज्ज पद्धतीने काम करत आहे। काही वेगळी तपास यंत्रणा किंवा काही वेगळी मदत पथकं वगैरे मागवावी लागत आहेत? हां, वेगळी अशी काही नाही, परंतु नेहमी जसं आता चोरांपासून किंवा खिसे कापूपासून वेगळी पथक तयार केलेली आहेत। त्याचबरोबर गर्दी नियंत्रणासाठी कार्डची टीम आपल्याकडे आहे। सपोज एखाद्या ठिकाणी समजा काही कोणाला फिट आली, कोणाला हार्ट अटॅक आला तर त्याचा लगेच मदत कार्य त्या ठिकाणी पोहोचतात। डिझास्टर मॅनेजमेंटची वेगळी टीम आम्ही त्या ठिकाणी अपॉइंट केलेली आहे। काही टेक्नॉलॉजीचा वापर करताय, AI किंवा इंटरनेट अशा मदतीनं काही करताय? वायफायचे काही राउटर्स आम्ही डिप्लॉय केलेले कारण नेटवर्कचं कंजेशन बरंच आहे। त्याचबरोबर BSNL कंपनीचे काही मोबाईल्स वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिलेले आहेत जेणेकरून कम्युनिकेशनमध्ये कुठला अडथळा येऊ नये। त्याचबरोबर ड्रोनद्वारे सुद्धा अपडेट आम्हाला त्या ठिकाणी मिळते की सपोज महाद्वारमध्ये काही गोष्टी खालच्या ठिकाणी काय फ्लो कसा आहे किंवा वरच्या ठिकाणी फ्लो कसा आहे, तर सगळं एकमेकाला कोऑर्डिनेशन अतिशय चांगल्या पद्धतीने टेक्नॉलॉजीनं होतं आहे। नक्कीच धन्यवाद सर, तुम्ही आमच्याशी बोललात त्यासाठी। श्रीकांत देसाई आपल्याबरोबर होते आणि त्यांनी आपल्याला संपूर्ण जी तपास यंत्रणा आहे, इथली पोलीस यंत्रणा आहे त्याच्याविषयीची माहिती सांगितलेली आहे। कॅमेरामन नित्यानंद नाईकसह मी प्रशांत सागवेकर, जय महाराष्ट्रसाठी पंढरपूरमधून।